नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. हो का ती हो का. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:30 वाजलेत मित्रांनो. उठलोय, फ्रेश वगैरे झालो. मागच्या साईडला आलो, गोडाऊनच्या त्या साईडला दिसतं एकदम व्हाईट कलरचं ते बाथरूम वगैरे. तिथंच ह्या साईडला एक नळ आहे, तिथं तोंड हातपाय वगैरे धुतले. चहा आता प्यायला जायचा. सगळे उठलेत, कुंदन शेट वगैरे सगळे उठून रेडी आहेत. मी साधं उशिरा उठलो. 9 वाजता जाग आली मला. मस्त झोप झाली चांगली. या साईडला मागं विहीर वगैरे हवा. छोटीशी विहीर आहे पण खूप खोल आहे. केरळामध्ये बहुतेक आहे ना, सगळ्या घरामध्ये अशा छोट्या छोट्या विहिरी असतात. बऱ्याच बंगल्यांच्या समोर पण मी बघितलं की छोटी छोटी विहीर असतातच. बहुतेक ह्याच विहिरीचं पाणी वापरायला वगैरे सगळीकडे जात असेल. पण खूप डीप आहे. इथूनच कमीत कमी 80-90 फूट तर पाणी दिसतंय खाली. त्याच्या खाली किती आहे काय माहिती. तर जाऊयात आता, नाश्ता वगैरे करूयात. बघूयात किती वाजतात आता गाडी खाली व्हायला. फार संध्याकाळ होईल, उशीर होईल, कारण की 6वा नंबर असल्यामुळं जरा वेळ लागणार आहे. तर बघूयात आता किती वाजता आणि काय होतं. थोड्यानेच हमाल लोक सांगतील करणार आहे का नाही. पण शक्यतो 6 गाड्यापर्यंत करतातच ते. 6च्या पुढं बहुतेक करत नाही. तर आपल्या गाडी 100% व्हायचा चान्सेस आहे. मग जाऊया चिकमंगळूरला. चिकमंगळूरला पण मित्रांनो गाड्या नाही आहेत, त्याच्यामुळं लवकर जायला पाहिजे. पप्पूची गाडी होती पण काल संडे असून त्याची गाडी भरली. तो गेला पण पुण्याला. आणि रेट पण चांगला तोच आहे, 2200 रेट चालला आहे. त्यामुळं उद्या आपल्या गाडी भरायचा चान्सेस 100% होईल. तर बघूयात आता इथे किती वेळ लागतो. जरी उशीर झाला तरी रात्री उशीर होईल आपल्याला पोचायला. 2-3 वाजतील, पण पोचू आपण आणि सकाळी लोडिंगला जाऊ शकतो. तर जाऊयात आता. तिथं रोडच्या साईडला एक टपरी आहे नाश्त्याची, तिथं नाश्ता वगैरे करूयात मित्रांनो. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. गाडी आत घेतली, गाडी सगळी ओपन वगैरे करून ठेवलेली. आता लावते थोड्या वेळात. जेवण झाल्यावर करतील माझ्या मते. 1 वाजता वगैरे जेवणाचं टायमिंग होतं. एक गाडी आहे ही बाजूची अन्नाची, ती खाली झाल्यानंतर आपली गाडी खाली करायला घेते. साईडने वगैरे ताडपत्री सगळी वरती करून ठेवलं. ते लबर लोकांना गरम होतं, नाही तर हवा लागायला चान्स नसते. त्याच्यामुळं साईडने ताडपत्री वगैरे सगळं वरती करून घेतलं. इथे एक गाडी आहे, ती पावडरची आहे. पावडर खाली करत आहेत. त्याच्यानंतर तिथं नाही लागायची बहुतेक, या जागेवर आपली गाडी लागल. या जागी लागल. बघू काय म्हणतात आता लेबर लोक, झाल्यानंतर सांगतील. आणि समोर गेट आहे तिथं, त्या गेटनी पूर्ण रिवर्सनी गाडीवरती आणायला लागतं. फक्त ते रिवर्सने आणताना फार प्रॉब्लेम आहे. चढ आहे असा, म्हणजे रिवर्सने घेताना सगळा चढ लागतो. गाडी कधी कधी त्रास देते फार रिवर्सने घ्यायला. पण 2 चक्कर झाला आता, आपल्या गाडीला काय प्रॉब्लेम नाही, सहज येते. बघूयात आता कधी लावतात आणि काय करतात. सगळ्यात मेन म्हणजे टायर घ्यायचा मित्रांनो. आपल्याला टायर घेऊन परत फिक्स वगैरे करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपला चालू होईल. बघू पुढच्या गावात टीमध्ये वगैरे टायर भेटेल, त्याच्यानंतर त्याला फिक्स करायला लागेल. कारण की भरायला जायचं अगोदर फिक्स करायला लागेल, नाही त्या प्रॉब्लेम होईल परत. मित्रांनो संध्याकाळी 4 वाजलेत. गाडी बघा आपली एवढीच खाली झाली. 1 वाजायच्या अगोदर गाडी लावली होती, त्याच्यानंतर जेवायला गेलते. आत्ता आले गाडी खाली करण्यासाठी. कारण की आता आमच्या नंतर गाड्या नाही आहेत, त्याच्यामुळं आता ही गाडी निवांत करते. पण आमचे पुढचे कार्यक्रम मोठे, टायर घ्यायचं, टायर वगैरे सगळं बदलायचे, त्याच्यानंतरच भरायला जायला लागेल. इथे कान्नाची गाडी लागली आहे, पण ती पण अजून खाली करायला घेतली नाही. बहुतेक आपली झाल्यावर घेतात का काय काय माहिती.
त्यांनी बिचाने रस्सी वगैरे सोडून ठेवली सगळे, फक्त ताडपत्री वगैरे काढलेले नाही. बघूयात किती वेळ लागतो काय होतं, कारण की टायर वगैरे बसवल्याशिवाय आपण भरायला जाता येणार नाही. एक टायर घेऊन परत तो पुढच्या राईट साईडच्या धडीला टाकून, नाही मोठं काम आहे आता, राईट साईडला टाकायला लागेल पुढं मेन इथं. तो टायर काढून मागच्या धडीला लावायचा आणि धडीचा टायर इथं मागच्या डमीला लावायचा. बघू आता किती वेळ लावतात काय होतं. साधारण 5 तरी वाजतील, 5च्या पुढंच जाईल. त्याच्यानंतर टायर घ्यायचा, मग बसवायचं. जरा अवघडच होणार आमचं आजचं काम. मित्रांनो, रात्रीचे 8:30 वाजले. आलो घाट वगैरे वरती चढून इडतीडचा. टायर भेटला आम्हाला, पण तो अजून फिट नाही केला, कारण की रात्री 7 नंतर ते सगळे टायरवाल्यांचे दुकानं बंद होतात. त्याच्यामुळं टायर काय बदलता नाही आला. आता बघू उद्या कुठेतरी थांबून पहिले टायर वगैरे बदलायला लागणार आहे उद्या. आता जेवण वगैरे नाही केलं, चहा पिण्यासाठी थांबलोय. इटीचा घाट वगैरे वरती चढून चहा पिऊन निघत. मित्रांनो परत एकदा जंगलात आलोय आता आम्ही. मागच्या वेळेस आम्हाला काही दिसलं नव्हतं एवढा उशिरा येऊन, पण यावेळेस तरी, कारण काहीतरी दिसायला तरी पाहिजे. कारण की मागच्या वेळेस आम्हाला दिसला होता, पण लोकांचे कॉमेंट्स आले की काय हत्ती दिसतच नाही. त्यामुळं यावेळेस आम्हाला दिसलंच पाहिजे. त्याच्यासाठी संतोषला पण आणलंय आम्ही. संतोष म्हणतोय 100% दिसणार म्हणून. बघू आता काय होतं आज. प्रियापटणाच्या रस्त्याला लागलोय आता. जवळ असतात पण दिसत नाही. पहिलेच दिसायला पाहिजे, म्हणजे लांबूनच, म्हणजे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काढता येतो. एकदम अचानक दिसल्यानंतर थांबता येत नाही मग. या टप्प्यानंतरच शक्यतो दिसतात. या मंदिर पास झालं की मग शक्यतो आम्हाला आत्तापर्यंत इथंच दिसलेत जास्त. बघू आज काय होतं, आपलं नशीब असं तर दिसेल. झालं सगळेजण एकदम टक लावून बघत आहेत. आम्ही तिघच्या तिघ, अजून तरी काय नाही. आज तो भी दिख जा यार प्लीज. अजून तरी काहीच नाही. आता जंगल संपायला आलं थोडक्यात. हा काय थांबलाय नाही.
गाडी थांबली होती, बहुतेक आम्हाला वाटतं त्याला काय हत्ती वगैरे दिसला का, पण तो मोबाईल मध्ये काहीतरी बघत होता. अरे हा लिफ्ट मागतो इथं. हा माणूस बघा मित्रांनो, एकटाच चालत आता याला कोण लिफ्ट देणार. आणि पिलेलं आहे, फुल टाईट आहे, खूप रिस्की एरियात तो एकटा चाललाय. हो का हत्ती बघा, हो का दिसला, बारक पिल्लय. दोन हत्ती आहे, एक खाली तर दिसतो का नाही का माहिती. बघा इथं बघा, थोडासा दिसतोय आणि एक इथं आहे, बारक पिल्लू दिसतोय. मागून एखाद्या यायचं नाही तर या साईडला पण आहे. चालायचं का? आणि तो माणूस इथूनच चालत गेला असत. यांचं मन भरा ना हत्तीला. साईड काढा आता. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. आलो ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला. गाड्या भरपूर झाल्यात, 12 टायर. आता बघू काय होतं काय नाही. ट्रान्सपोर्टवाला पण आलेला आहे. रात्री 2:30 वाजता आलो आम्ही इथं. उशीर झाला खूप पोचायला. तोपर्यंत इथं गाड्यांचा ढीग लागला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.